तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन अँड मोलार कंडक्टिव्हिटी याबद्दल पाहणार आहोत. डिग्री ऑफ डिसोसिएशन. डिग्री ऑफ डिसोसिएशन and molar conductivity. तर डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे काय हे पाहू आपण आधी. मोलार कंडक्टिव्हिटी तर आपण पाहिलेलीच आहे. तर डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे काय हे पाहू. डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे आपण जे 11वी मध्ये शिकलेलं आहे की एखादा जो वीक इलेक्ट्रोलाइट आहे, वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये ऍसिड असतील, बेस असतील किंवा सॉल्ट्स असतील, तर आपण जितकं घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा कमी आयन्स ते देतात. म्हणजे आता आपण एक एक्झाम्पल जर घेतलं तर समजा एखादा कोणताही वीक इलेक्ट्रोलाइट एक आपण समजू एक 1000 मॉलिक्यूल घेतलेले, तर 1000 मॉलिक्यूल पैकी फक्त एक 50 मॉलिक्यूलच आयन देतात. आयन कोणते देतात? कॅटायन आणि आयन. अशांचं ह्या ठिकाणी आपण त्याला म्हणतो वीक इलेक्ट्रोलाइट. अशांना आपण काय म्हणतो? वीक इलेक्ट्रोलाइट. माझी वीक इलेक्ट्रोलाइट जर पाहिलं आपण तर निश्चितच आपल्याला लक्षात येतं की त्यांचा काहीसाच फ्रॅक्शन ऑफ द टोटल इलेक्ट्रोलाइट गिव्हन, जेवढा आपण घेतलेला आहे इलेक्ट्रोलाइट त्याच्यापैकी फ्रॅक्शन थोडासाच पार्ट हा डिसोसिएट होतो आणि त्याच्यापासून आपल्याला त्या ठिकाणी आयन्स मिळतात. मग हा डिग्री ऑफ डिसोसिएशन आणि मोलार कंडक्टिव्हिटी हे कशी आहे? आता डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे आपण ते दाखवतो त्या ठिकाणी अल्फा. मग अल्फाला दाखवत असताना आपल्याला लक्षात येतं की जो अल्फा इज इक्वल टू आहे तो इक्वेशन आपण सांगतो लॅम्डा सी डिवाइडेड बाय ठिकाणी लॅम्डा जी. मग अल्फा जो आहे तो अल्फा काय आहे ठिकाणी? डिग्री ऑफ डिसोसिएशन. म्हणजेच काय सांगता येतो की थोडासाच पार्ट हा त्याच्यापासून आयन्स मिळतात. आणि लॅम्डा सी म्हणजे काय आहे? जी मोलार कंडक्टिव्हिटी आहे कुणाची? वीक इलेक्ट्रोलाइटची. मोलार कंडक्टिव्हिटी कुणाची या ठिकाणी? तर वीक इलेक्ट्रोलाइटची. वीक इलेक्ट्रोलाइटची. आणि हा कोणता? तर जे घेतलेलं जो कॉन्सन्ट्रेशन आहे त्याचं ऍट कॉन्सन्ट्रेशन. आणि V0 म्हणजे काय या ठिकाणी? मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट ऍट 0 कॉन्सन्ट्रेशन. 0 कॉन्सन्ट्रेशन काल आपण पाहिलेलं आहे 0 कॉन्सन्ट्रेशन. ह्या पद्धतीनं आपण या दोघांचं रिलेशन पाहतो. अल्फा इज इक्वल टू लॅम्डा सी डिवाइडेड बाय लॅम्डा 0. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कंडक्टिव्हिटी सेल कॉन्स्टंट अँड डिटर्मिनेशन ऑफ सेल कॉन्स्टंट पाहतो. पहिला सुरू आपण कंडक्टिव्हिटी सेल म्हणजे काय पाहू. कंडक्टिव्हिटी सेल मध्ये आपण काय करतो? ह्या ठिकाणी जो कंटेनर आहे त्या प्लास्टिक कंटेनर मध्ये आपण काय घेतलेलं आहे ठिकाणी एक इलेक्ट्रोलाइट घेतलेला आहे. आणि तो इलेक्ट्रोलाइट जो आहे तो इलेक्ट्रोलाइट म्हणजेच आपण ह्या ठिकाणी म्हणून तो एखादं सोल्युशन असेल. ओके, सोल्युशन. आणि त्या सोल्युशन मध्ये असा एक ग्लास ट्यूब असलेला हा वरी सील केलेला, त्याच्यामधून ही वायर आहे प्लॅटिनम वायर. त्या प्लॅटिनम वायरला ह्या ठिकाणी प्लॅटिनाइज्ड प्लॅटिनम ब्लॅक कोटेड जो केलेला असेल ती प्लेट आहे प्लॅटिनम प्लेट. इथे लिहिलेलं आहे आपण त्या सोल्युशन मध्ये हा असा ग्लास रॉड डीप करतो आपण, म्हणजे ठेवतो. त्याला काय म्हणतो त्या ठिकाणी? कंडक्टिव्हिटी सेल. आपण जी कंडक्टिव्हिटी ऑफ सेल जी आहे ते कंडक्टिव्हिटी ऑफ सेल आपण पहिल्याच्या पिरियड मध्ये पाहिलेलंच आहे. काय सांगतो आपण? तर ह्या ठिकाणी जो के आहे तो के म्हणजेच काय आहे ठिकाणी? कंडक्टिव्हिटी.
जो के आहे तो कंडक्टिव्हिटी के इज इक्वल टू आपण सांगतो 1/r into L by A. K is equal to 1/r into L by A. मग R काय रेझिस्टन्स, L म्हणजे ह्या ठिकाणी लेंथ ऑफ द जी वायर आहे ती, त्या ठिकाणी A म्हणजे काय, A त्याचा क्रॉस सेक्शन एरिया. म्हणजे K is equal to 1/r into L by A. मग आता आपल्याला या ठिकाणी माहिती आहे की जो सेल कॉन्स्टंट आहे तो सेल कॉन्स्टंट कसा असेल, तर आपण सांगतो सेल कॉन्स्टंट इज इक्वल टू, कसं आहे सेल कॉन्स्टंट सांगताना आपण सांगतो या ठिकाणी की जो लेंथ आहे ती त्या वायरची जी काही लेंथ आहे ती लेंथ आणि त्याचा क्रॉस सेक्शन एरिया म्हणजे हे आणि त्याची जी काही असेल लेंथ ती लेंथ आणि हा त्याचा क्रॉस सेक्शन एरिया. म्हणजे सेल कॉन्स्टंट इज इक्वल टू लेंथ डिवाइडेड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. मग आता L डिवाइडेड बाय A म्हणजे काय झालं, सेल कॉन्स्टंट. तर आपण ह्या इक्वेशन मध्ये जर ठेवलं तर K आपल्याला कसा लिहिता येईल, तर आपण ह्या ठिकाणी सांगतो 1/r into सेल कॉन्स्टंट. म्हणजे ह्या ठिकाणी आपण लिहू शकतो की K is equal to सेल कॉन्स्टंट डिवाइडेड बाय R. ह्यालाच आपण म्हणतो ह्या ठिकाणी K कंडक्टिव्हिटी ऑफ सेल इज इक्वल टू सेल कॉन्स्टंट डिवाइडेड बाय R. आता आपण पाहू डिटर्मिनेशन ऑफ सेल कॉन्स्टंट. डिटर्मिनेशन ऑफ सेल कॉन्स्टंट आपल्याला आता सेल कॉन्स्टंट कसं काढतो आपण, म्हणजेच एखादा जो सोल्युशन आहे, आता सोल्युशन म्हणल्यानंतर आपण ह्या ठिकाणी गृहीत धरू की हा KCl सोल्युशन आहे. ओके, हा आपण गृहीत धरला KCl सोल्युशन आहे आणि KCl सोल्युशनची जी काही मोलॅरिटी आहे ती एक्झॅक्ट आपल्याला मिळते. समजा 0.1 असेल किंवा 0.01 असेल, काय असेल ते असेल मोलॅरिटी मध्ये आपण ह्या ठिकाणी सोल्युशनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते माहित करतो. त्याच पद्धतीने हा जो कंडक्टिव्हिटी सेल आहे आणि त्याच्यावर आपण त्या जो KCl सोल्युशन आहे त्याचं जर रेझिस्टन्स आहे तो रेझिस्टन्स किती आहे हे आपण सांगू शकतो. मग आता हे रेझिस्टन्स मोजण्यासाठी आपण ह्या ठिकाणी जो डिफ्लेक्टर आहे ह्या ठिकाणी करंट फ्लो होतो का नाही दाखवतो. हा जो F आहे तो जॉकी आहे, ह्या रेझिस्टन्स वर आपण फिरवितो आणि A to B हे काय आहे वायर आहे आणि तिथेही आपण त्याच्यावर ही जॉकी अटॅच केलेली आहे रेझिस्टन्स मोजण्यासाठी. आणि ह्या सर्किट मध्ये आपण अल्टरनेटिव्ह करंट म्हणजेच AC हा पास केलेला आहे आणि ह्याचे जे वायर्स आहेत त्या ठिकाणी आपण ह्या पद्धतीने अटॅच केलेला आहे. कशाला, ह्या कंडक्टिव्हिटी सेलला. मग आता ह्या ठिकाणी हे पाहत असताना आपल्याला एक्झॅक्टली लक्षात येते की निश्चित आपल्याला काय काढायचं आहे, तर आपल्याला ह्या ठिकाणी ह्याचं जे रेझिस्टन्स आहे हे रेझिस्टन्स आपल्याला ह्या ठिकाणी काढायचं आहे. ओके, आता आपण ह्या ठिकाणी जो परत एकदा मी रिपीट सांगतो की हा कंटेनर मध्ये आपण सोल्युशन घेतलेलं आहे. कोणतं KCl सोल्युशन ज्याची मोलॅरिटी आपल्याला माहिती म्हणजे कॉन्सन्ट्रेशन हा माहित आहे. त्यानंतर हा जो ग्लास ट्यूब आहे ह्या ग्लास ट्यूब च्या सेंटरला आपण इथे ही प्लॅटिनम जे वायर आहे ती अटॅच केलेली आहे आणि त्याला ब्लॅक प्लॅटिनम कोटेड म्हणजे जो आपण प्लॅटिनम प्लेट जो आहे तो घेतलेला आहे, प्लॅटिनाइज्ड प्लॅटिनम प्लेट. आणि ह्या ठिकाणी हे जे दोन वायर आहेत ह्या जो व्हीटस्टोन ब्रिज प्रिन्सिपल आहे त्याच्यानुसार हा जो सर्किट डायग्राम आहे ते अटॅच केलेली आहे, ज्यामध्ये आपण इथून अल्टरनेटिव्ह करंट AC करंट हा पास करतो आणि ही जी वायर आहे ती AB वायर अटॅच केलेली आहे, ज्यामध्ये हा सेंटरला आपण पाहतो रेझिस्टन्स आहे. त्याचबरोबर ह्या ठिकाणी जो R1 रेझिस्टन्स जो नॉन असलेला आहे ती आपण इथे अटॅच केलेला आहे. त्यामधून जो सेंटरना वायर निघतो तो इथे डिफ्लेक्शन करंट किती फ्लो होत आहे काय होत आहे हा दाखवितो आणि F म्हणजे ची जॉकी जे आपण त्या रेझिस्टन्स वर फिरवून एक्झॅक्ट किती रेझिस्टन्स होत आहे हे कॅल्क्युलेट करू शकतो. मग आता आपल्याला माहित आहे की जो आपण हा डीप केला आणि वायर ज्यावेळेस अटॅच करतो त्यावेळेस ह्या ठिकाणी ही जी जॉकी आहे ती जॉकी आपण त्याच्यावर स्विंग करतो, फिरवत असताना इथं करंट आपल्याला दाखवतो.
जो करंट आहे तो दाखवतं. पण एक स्टेज आहे, आपण फिरवत ज्या वेळेस एका ठिकाणी असं येतं की त्या ठिकाणी करंट दाखवत नाही, त्या ठिकाणी करंट थोडंही दाखवणार नाही, आणि ज्या ठिकाणी दाखवत नाही तो पॉइंट म्हणजेच कोणता, हा सी म्हणलेला आहे. आणि इथं आपल्याला ह्या डी मध्ये करंट दाखवणार नाही. डी म्हणजेच डिफ्लेक्टर जो आहे त्या ठिकाणी करंट दाखवणार नाही. त्याच्यानुसार आपण सांगतो अकॉर्डिंग टू Wheatstone bridge principle, R solution divided by length AC is equal to Rx half divided by length BC. आणि त्याच पद्धतीनं आपण समजू शकतो R solution is equal to length AC divided by length BC into Rx. तर ह्या पद्धतीनं आपण एखाद्याचा जो सेल कॉन्स्टंट आहे, आता ह्याच केसीएलचा जर पाहिला तर सेल कॉन्स्टंट इज इक्वल टू के केसीएल, म्हणजे कंडक्टिव्हिटी जी आहे ती केसीएल ची, आणि रेझिस्टन्स सोल्युशनचं जे असेल ते असेल. ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी सेल कॉन्स्टंट हा कॅल्क्युलेट करता येतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ह्या ठिकाणी जो सेल कॉन्स्टंट आहे किंवा जी कंडक्टिव्हिटी आहे हे आपण पाहिलेलं आहे. आता त्यावर आपण काय पाहू, प्रॉब्लेम्स पाहू. काय म्हणते प्रॉब्लेम, तर प्रॉब्लेम सोडवत असताना मी परत एकदा सांगतो की प्रॉब्लेम पहिला सुरू व्यवस्थित वाचून घ्यायचं. व्यवस्थित वाचल्यानंतर जे शॉर्टकट आहे ते शॉर्टकट व्यवस्थित लिहून काढायचं आणि त्यानंतर प्रॉब्लेम सोडवायचा. तर पहिला सुरू, द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ BaCl2 सोल्युशन आहे आणि BaCl2 सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 0.05 मोलार, कॅपिटल M आलेलं आहे, आणि सोल्युशन म्हणलं की हे काय असणार आहे, कॉन्सन्ट्रेशन असणार आहे. बरोबर आहे, 0.05 मोलार. हा इथे मी देतो 0.05 मोलार. ओके, कोणता सोल्युशन आहे, BaCl2 सोल्युशन आहे, आणि त्याचं टेम्परेचर काय आहे, तर टेम्परेचर आहे या ठिकाणी 25 डिग्री सेल्सिअस. ओके, त्यानंतर ह्या ठिकाणी त्याची जी मोलार कंडक्टिव्हिटी आहे ती किती आहे, तर मोलार कंडक्टिव्हिटी आपण म्हणतो आपल्याला V उलटा जो आहे त्या पद्धतीने दाखवतो. लॅम्डा इज इक्वल टू 223 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल इतका आहे. व्हॉट इज इट्स कंडक्टिव्हिटी, म्हणजे ह्या सोल्युशनची कंडक्टिव्हिटी किती असेल म्हणतो, म्हणजेच K इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग असं जर असेल तर आपण प्रॉब्लेम पाहिला होता परवाच. काय पाहिला होता की लॅम्डा इज इक्वल टू, हा इक्वेशन ही पाहिलं होतं आपण, लॅम्डा इज इक्वल टू 1000 K डिवाइडेड बाय C. बरोबर आहे, कारण हा सूत्र कसा येतो तर तुम्हाला माहिती आहे, हे सगळे इथं दिलेलं आहे, तर याच्यावरून तुम्हाला हा एक्झॅक्टली हा आठवायलाच पाहिजे. बरोबर आहे, ह्या पद्धतीने आपल्याला हा सूत्र या ठिकाणी तयार होतो. लॅम्डा इज इक्वल टू 1000 K डिवाइडेड बाय C. पण आपल्याला काढायला काय सांगितलेलं आहे, K काढायला सांगितलेलं आहे, म्हणजे K इज इक्वल टू, तर काय होईल, लॅम्डा इनटू C डिवाइडेड बाय 1000. बरोबर आहे. मग आता ह्या ठिकाणी जो लॅम्डाची व्हॅल्यू आहे ती लॅम्डाची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, किती आहे, 223 इनटू कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला दिलेलं आहे 0.05 डिवाइडेड बाय 1000. बरोबर आहे, हे करायचं तुम्हाला. तर ह्या ठिकाणी 223 मल्टिप्लाय बाय 0.05 आपण गुणाकार करू. ह्या ठिकाणी 5 3 15 ला 5 चला 1 5 2 10 1 11 1 चला 1 5 2 10 1 11. ओके, प्लस 0 0 0 0. तर ह्या ठिकाणी 5 1 म्हणजे ह्या ठिकाणी पॉइंट 2 नंतर म्हणजे ह्या ठिकाणी 11.15 डिवाइडेड बाय 1000 हा जर केला तर आपल्याला ह्या ठिकाणी
जे मिळणारा आन्सर आहे ते मिळणारा आन्सर येतं 0.01115 पर ओहम पर सेंटीमीटर. म्हणजे फायनल आन्सर जो आहे तो फायनल आन्सर आपल्याला ह्या पद्धतीनं मिळू शकतो. ओके, तर ह्या ठिकाणी आपण सांगतो की 0.05 मोलार जो BaCl2 सोल्युशन आहे त्याची जी कंडक्टिव्हिटी आहे ती कंडक्टिव्हिटी किती आहे 0.01115 पर ओहम पर. आपण दुसरा प्रॉब्लेम पाहणार आहोत. तर दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये आपण पाहतो की कंडक्टिव्हिटी सेल आहे आणि कंडक्टिव्हिटी सेल जो भरलेला आहे आपण त्याच्यामध्ये काय 0.1 मोलार KCl आणि त्यावेळेस त्याचं टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर किती आहे 25 डिग्री सेल्सिअस आणि त्याचा जो रेझिस्टन्स आहे तो रेझिस्टन्स किती आहे 85.5 ओहम्स इतका आहे. द कंडक्टिव्हिटी ऑफ 0.1 मोलार KCl म्हणजे ह्याच KCl ज्याचं कॉन्सन्ट्रेशन 0.1 मोलार आहे त्यावेळेसचं टेम्परेचर देखील 25 डिग्री सेल्सिअस आहे. तर कंडक्टिव्हिटी किती आहे 0.01286 पर ओहम पर सेंटीमीटर. तर त्याच सेल मध्ये द सेम सेल फिल्ड विथ त्या सेल मध्ये आपण काय केलेलं आहे HCl चं सोल्युशन भरलेलं आहे आणि त्याची मोलॅरिटी किती आहे 0.005 मोलॅरिटी आहे आणि त्याचा जो रेझिस्टन्स आहे तो रेझिस्टन्स किती आहे 529 ओहम्स इतका आहे 529 ओहम्स इतका आहे. तर व्हॉट इज मोलार कंडक्टिव्हिटी. तर मोलार कंडक्टिव्हिटी किती आहे HCl ची सेम टेम्परेचरला म्हणजे 25 डिग्री सेल्सिअसला. तर पहिल्या सुरू मी परत एकदा ह्या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे की प्रॉब्लेम दिल्यानंतर तो व्यवस्थित समजला पाहिजे आणि समजल्यानंतरच त्याचे शॉर्टकट लिहिता यायला पाहिजे. ते ज्यावेळेस शॉर्टकट लिहितात त्यावेळेस त्या आलेल्या शॉर्टकट वरूनच तुम्हाला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला मिळतो. प्रॉब्लेम आहे म्हणून घ्यायचं नाही. तर ह्याच्या आधीचे जे बीट शिकवलेले आहेत त्या बीट जर समजलेले असतील तर प्रॉब्लेम इझिली समजून जातो, काही अडचण नाही. ओके, तर आता आपण काय करू दिलेले जे काही शॉर्टकट्स आहेत ते पहिला सुरू लिहून काढू. ओके, आता पहा 0.1 मोलार KCl बरोबर आहे. 0.1 मोलार मोलार म्हणलं की काय म्हणत आहे त्या सोल्युशनचं म्हणजे कोणत्या KCl सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन सांगत आहे. मग कॉन्सन्ट्रेशन आपण कशाने दाखवतो C ने दाखवतो. CKCl म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ KCl तुम्हाला दिलेलं आहे किती आहे 0.1 मोलार. ओके, त्यानंतर ऍट 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर किती आहे म्हणतो तो 25 डिग्री सेल्सिअस. ओके, त्याच्यामध्ये टेम्परेचरचा काही इफेक्ट पडत नाही पण तरी प्रॉब्लेम मध्ये आपण दिले म्हणून तो घेत आहोत. ओके, त्यानंतर त्याचा रेझिस्टन्स जो आहे तो रेझिस्टन्स किती आहे इथं दिलेला आहे. तो रेझिस्टन्स या ठिकाणी आहे 85.5 ओहम्स इतका आहे. मग रेझिस्टन्स कशाने दाखवतो आपण R कॅपिटल ने दाखवतो. तो R = 85.5 ओहम्स इतका आहे. ओके, त्यानंतर त्याची जी कंडक्टिव्हिटी आहे कुणाची ह्या 0.1 मोलार KCl ची म्हणजे सेम. तर किती आहे तिची या ठिकाणी कंडक्टिव्हिटी 0. कंडक्टिव्हिटी कशाने दाखवतो आपण K ने दाखवतो. तर K = 0.01286 per ohm per सेंटीमीटर. कुणाचा KCl चा हा जो सेल होता. आता त्या सेल मध्ये आपण काय भरणार आहोत HCl भरणार आहोत. तर HCl बघा द सेम सेल फिल्ड विथ 0.005 मोलार म्हणजे ह्या ठिकाणी जो HCl आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे
किती आहे 0.005 मोलार इतका आहे. ओके. त्याचबरोबर त्याचं टेम्परेचर, ते टेम्परेचर देखील कसं आहे, दोघांचंही सेमच असणार आहे. ओके. 25 डिग्री सेल्सिअस. तर त्याचा जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स किती आहे, रेजिस्टन्स म्हणजे आपण परत कशाने दाखवतो, कॅपिटल आर न. रेजिस्टन्स आहे 5 to 9 ओहम्स इतका आहे. ओके. तर पुढे काय म्हणलेलं आहे, व्हॉट इज मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ HCl ॲट 25 डिग्री सेल्सिअस. तर 25 डिग्री सेल्सिअसला ह्या ठिकाणी मोलार कंडक्टिव्हिटी किती आहे, जी मोलार कंडक्टिव्हिटी आपण कशाने दाखवतो, लॅम्डाने दर्शवितो. लॅम्डा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता आपण सगळे शॉर्टकट लिहून घेतलेले आहेत. आता ह्याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे, तर लॅम्डा काढायचा आहे. बरोबर. तर लॅम्डा काढायचं म्हणल्यानंतर आपल्याला एक सूत्र लागलीच जातं. कोणतं, लॅम्डा इज इक्वल टू 1000 के डिवाइडेड बाय सी. बरोबर आहे. लॅम्डा इज इक्वल टू 1000 के डिवाइडेड बाय सी. हा आपल्याला आठवतो. पण आता पहा, हा लॅम्डा जो काढायचा आहे कुणाचा काढायचा आहे, HCl चा काढायचा आहे. बरोबर आहे. मग HCl चा काढायचा असेल तर के काढलेला आहे का, आपल्याला के मिळाले का, नाही. मग के आपल्याला इथं ह्याचा HCl चा के जो आहे तो आहे का, नाही. मग आपल्याला तो के काढावा लागेल. कशाचा वापर करावा लागेल तो आपण नंतर पाहू. पण ह्या ठिकाणी जो HCl चा के आहे तो आपल्याला आधी काढावा लागेल. मग आता पहा, याला धरू आपण गृहीत नंबर 1. मग आता के कशाने काढतो, तर के बरोबर आपल्याला माहित आहे नंबर 2 k इज इक्वल टू b बाय r. कंडक्टिव्हिटी k इज इक्वल टू b बाय r आहे. म्हणजे b म्हणजे काय आहे, तर आताच आपण बीट मध्ये शिकलेला आहे सेल कॉन्स्टंट. काय आहे, सेल कॉन्स्टंट. आणि r म्हणजे काय आहे, तर r म्हणजे या ठिकाणी सांगतो आपण रेजिस्टन्स. बरोबर आहे. R म्हणजे काय या ठिकाणी रेजिस्टन्स आहे. पण आता पहा, K इज इक्वल टू B डिवाइडेड बाय R. पण B दिले का आपल्याला, तर B दिलेला नाही. तर B दिलेला नाही म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, B इज इक्वल टू, आता त्याच्यावरूनच एक सूत्र होतं, B इज इक्वल टू K इंटू R. बरोबर. B इज इक्वल टू K इंटू R. मग K कुणाचा दिलेला आहे, आता K आपण दुसरा सेल त्याचा रेजिस्टन्सचा वापर करूनच आपण दुसऱ्याचा काढतो. बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी आपण ह्याचा जो K आहे तो इथे यूज करू शकतो आणि त्याचाच रेजिस्टन्स यूज करू शकतो आणि त्याच्यानुसार आपण त्याचं सेल कॉन्स्टंट करू शकतो. बरोबर आहे. त्या कंडक्टिव्हिटीच मध्ये जो KCl आणि 0.005 मोलार HCl जो यूज केलेला आहे त्याचा सेल कॉन्स्टंट आपल्याला काढता येऊ शकतो. मग आता पहिला सोडू आपण काय करू, तर हा सोडू B इज इक्वल टू K इंटू R आहे. म्हणजेच B इज इक्वल टू K ची व्हॅल्यू किती आहे, तर 0.01286 इंटू R 85.5. बरोबर. ह्या ठिकाणी जो दोघाचा गुणाकार आहे तो दोघाचा गुणाकार किती येतो, तर आपण ह्या ठिकाणी सांगतो की 1.1 पर सेंटीमीटर इतका आहे. हा दोन्हीचा गुणाकार किती येतो, 1.1 पर सेंटीमीटर इतका येतो. मग आता काय करावं लागेल आपल्याला, आता हा के काढावा लागेल. बरोबर आहे. मग आता के काढत असताना या ठिकाणी आपण लिहितो के इज इक्वल टू काय घेतलेलं आहे, B बाय R. बरोबर आहे. मग आता ह्या ठिकाणी B आपण काढलेला आहे किती आहे, 1.1 आणि रेजिस्टन्स तुम्हाला दिलेला आहे किती आहे, या ठिकाणी 5 to 9 आहे. म्हणजे ह्या ठिकाणी 1.1 डिवाइडेड बाय 5 to 9 इज इक्वल टू, ह्या दोघाचा जर भागाकार केला तर तो भागाकार आपल्याला येतो 2.08
2.08 into 10 raised to minus 3 per ohm per centimeter येतो. ओके, K is equal to किती येतं 2.08 into 10 raised to minus 3. आता आपल्याला काय करायचं आहे, हा K निघाला म्हणजे कुठला K निघाला, त्याचा निघाला. पुन्हा काय करायचं आहे आपल्याला, मेन काय करायचं आहे तर मोलार कंडक्टिव्हिटी काढायची आहे. कुणाची मोलार कंडक्टिव्हिटी काढायची आहे तर SCl ची काढायची आहे 25 डिग्री सेल्सिअस. बरोबर आहे, मोलार कंडक्टिव्हिटी कशाची काढायची आहे, SCl ची. तर हा फॉर्म्युला मग आपण या ठिकाणी हा फॉर्म्युला घेऊ. आता हा लॅम्बडा SCl is equal to 1000 K divided by C is equal to 1000. आता या ठिकाणी K ची व्हॅल्यू तुम्ही जी काढलेली आहे किती आहे 2.08 into 10 raised to minus 3 divided by कॉन्सन्ट्रेशन कुणाचं असणार आहे SCl चं किती आहे 0.005 मोलार इतका आहे. म्हणजे ह्या ठिकाणी हा दोघाचा गुणाकार करून आपण भागाकार केला असता जो येणार आन्सर आहे तो येणार आन्सर 416 ह्या ठिकाणी हा येणार आहे कसा तर पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. ओके, लक्षात आले. तर ह्या ठिकाणी आपण पाहतो की एखादा प्रॉब्लेम ज्यावेळेस विचारल्यानंतर जो हा दिलेल्या ज्या व्हॅल्यू आहेत तो पहिल्या सुरू लिहून काढायचा आणि लिहून काढल्यानंतर आपल्याला आता ह्या प्रॉब्लेम मध्ये क्लिअर दिसत आहे लॅम्बडा इज इक्वल टू 1000 K डिवाइडेड बाय C विचारलंय म्हणून आपण पहिला सुरू हा आठवतो. पण आता हा आठवल्यानंतर आपल्याला परत लक्षात येतं की K दिलंय कुणाचं KCl चं दिलंय पण SCl चं दिलेलं आहे का कंडक्टिव्हिटी दिलेली नाही. म्हणून आपण काय करतो K चं एक सूत्र आठवतो K इज इक्वल टू D बाय R. बरोबर आहे. मग सेल कॉन्स्टंट डिवाइडेड बाय रेझिस्टन्स आहे. परत आपल्याला सेल कॉन्स्टंट दिलेलं नाही हे सूत्र आपण परत एकदा वापरतो B इज इक्वल टू K into R. मग B इज इक्वल टू K into R कुणासाठी तर ह्या ठिकाणी जो B आहे तो B इज इक्वल टू K कोणता हा 0.01286 into 85.5 KCl चा हा यूज करून आपण सेल कॉन्स्टंट काढतोय दोघांसाठी आणि मग ह्याचा वापर करून ह्या ठिकाणी लॅम्बडा SCl हा कॅल्क्युलेट करतो. लक्षात येतंय. ओके, आता आपण तिसरा प्रॉब्लेम ह्या ठिकाणी पाहू. जो तिसरा प्रॉब्लेम सेम जे आतापर्यंत आपण सोडवलाय त्याच पद्धतीने आहे. तर तो प्रॉब्लेम काय आहे पाहू. अ कंडक्टिव्हिटी सेल इज फिल्ड विथ 0.02 मोलार AgNO3 सोल्युशन. जो AgNO3 सोल्युशन आहे त्याचं ह्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे किती आहे 0.02 मोलार. त्यावेळेचं टेम्परेचर किती आहे 25 डिग्री सेल्सिअस आणि रेझिस्टन्स किती आहे 947 ओहम्स इतका आहे. 947 ओहम्स इतका आहे. जर त्या सेलचा सेल कॉन्स्टंट जो आहे तो सेल कॉन्स्टंट किती आहे 2.3 पर सेंटीमीटर इतका आहे. ओके, व्हॉट इज द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ 0.02 मोलार AgNO3 म्हणजे विचारलेलं आहे काय तर मोलार कंडक्टिव्हिटी AgNO3 ची किती आहे. ओके, आता दिलेला जो शॉर्टकट आहे ते शॉर्टकट आताच मी मागच्या प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं आहे त्याचा वापर करायचा आणि सगळ्याच्या व्हॅल्यू आधी लिहून घ्यायचं. मग आता बघा a conductivity cell is filled with 0.02 मोलार. 0.02 मोलार आलं म्हणजे काय आलं कॉन्सन्ट्रेशन आलं. कुणाचं कॉन्सन्ट्रेशन आहे AgNO3 चं आहे. किती दिलेलं आहे 0.02 मोलार इतकं दिलेलं आहे. ओके, त्यावेळेस टेम्परेचर किती आहे टेम्परेचर हा 25 डिग्री सेल्सिअस आहे.
ओके. आणि रेजिस्टन्स किती आहे? रेजिस्टन्स आपण कशाने दाखवतो? आर ने दाखवतो. किती आहे? 947 ओहम्स आहे. ओके. त्यानंतर त्याचा जो सेल कॉन्स्टंट आहे, सेल कॉन्स्टंट म्हणजे कशाने दाखवतो आपण? बी ने दर्शवितो. बी इज इक्वल टू किती आहे? 2.3 पर सेंटीमीटर इतका आहे. व्हॉट इज द मोलार कंडक्टिव्हिटी? मोलार कंडक्टिव्हिटी विचारलेली आहे, म्हणजेच काय विचारलेलं आहे? लॅम्बडा विचारलेला आहे. लॅम्बडा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. हा इतकं आपल्याला दिलेलं शॉर्टकट आपण लिहून काढलेला आहे. आता आपल्याला काय करायचं? हा प्रॉब्लेम सोडवत असताना ह्या सगळ्या ज्या व्हॅल्यू दिलेले आहेत त्याच्यानुसार सूत्र तयार करायचं आहे. पण काढायचं काय? त्याच्यावरनं सूत्र तयार होणार आहे. लॅम्बडा. लॅम्बडा इज इक्वल टू आपण पाहिलेलं होतं काय? 1000 के डिवाइडेड बाय सी. हा फॉर्म्युला आपण पाहिलेला होता. पण आता बघा ह्या ठिकाणी लॅम्बडा इज इक्वल टू 1000 के डिवाइडेड बाय सी. के दिले का आपल्याला? नाही. बी दिले. बी काय दिलेला? सेल कॉन्स्टंट दिलेला आहे. मग आपल्याला म्हणताय हा पहिला सूत्र झाला, तर आता दुसराही आपल्याला काढावा लागेल के साठी. तर k इज इक्वल टू काय येईल? k इज इक्वल टू b बाय r. b तुम्हाला माहिती आहे सेल कॉन्स्टंट, r काय आहे? रेजिस्टन्स. रेजिस्टन्स दिलेला आहे, b तुम्हाला सेल कॉन्स्टंट दिलेला आहे, त्याच्यावरून तुम्हाला k काढता येईल. ओके. मग आता कसं काढायचं? तर ह्या ठिकाणी आपण पाहू पहिला सुरू हा घेऊ k इज इक्वल टू b बाय r. b ची व्हॅल्यू 2.3 divided by R resistance 947. हा दोघाचा भागाकार करा आणि भागाकार केल्यानंतर जे आन्सर आहे ते आन्सर येतं 0.0024 पर ओहम पर सेंटीमीटर इतकं ह्या ठिकाणी काय येतं? आन्सर येतं. कोणतं? केच. आता या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे? तर लॅम्बडा काढायला सांगितलेला. लॅम्बडा म्हणजेच काय आहे? मोलार कंडक्टिव्हिटी. कुणाची? AgNO3 काढायची आहे. म्हणजे लॅम्बडा AgNO3 इज इक्वल टू 1000 A डिवाइडेड बाय C इज इक्वल टू 1000 मल्टिप्लाय बाय, आता के तुम्ही इथं काढलेला आहे, किती आहे? 0.0024 डिवाइडेड बाय सी. कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला दिलेलं आहे, किती आहे? 0.02. तर ह्यांचा जर गुणाकार करून जर भागाकार केला तर फायनल आन्सर जो आहे तो फायनल आन्सर येतं 121.5 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल इतके ह्या ठिकाणी फायनल आन्सर मिळून जातं. तर अशाच टाईपचे भरपूर प्रॉब्लेम्स तुम्ही घरी प्रॅक्टिस करू शकता. ओके.